बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित एक रहस्य कादंबरी काचा पाणी. प्रकरण 3. आषाढ सरी सह्य पर्वता झुडपू लागल्या आणि उत्तर कोकणकडा बहरू लागला. नरेन फमच्या कारनं वापीहून तलासरी मनोर करत तलभाटीकडे निघाला. एका अंगाला सागरी किनारा तर दुसऱ्या अंगाला उंचच उंच सह्याद्रीच्या डोंगर रांगा. जंगलपट्टी व सागरपट्टीस भेदत रस्ता पुढे पुढे पळत होता. मनोरला वैतरणा ओलांडली त्याआधीच अंधार पडू लागलेला. अंधारात पूर्वेला अर्धगोलापेक्षा मोठा चंद्र डोंगराआडून वर डोकावणार तोच पावसाच्या सरीनं सपाटून जोर धरला. मुख्य रस्ता सोडत कारनं अडवळणाचा जंगलाचा रस्ता धरला. झाडोऱ्यातून वाट काढत जाणारा जंगली रस्ता, पावसाचे सागराकडे धावणारे ओहोळ, तर मध्येच गाडीच्या आवाजानं भेदरल्या डोळ्यांनी पाहणारे जंगली माकडं, मध्येच मोराचा केका. सागरी खारट वारा सरींना झोकांडी भरत होता. एकदाचं गाव आलं. तलभाटीचा बोर्ड दिसताच नरेननं काच उतरवत लाईटच्या पोलजवळ उभ्या इसमास नायकाची वाडी म्हणून विचारताच त्यानं आपली छत्री सांभाळत आश्चर्यकारक नजरेनं पाहत सरळ बोट दाखवलं. सरळ खराटीकडे जा व उजवीकडे वळताच फाटक लागेल, तीच नायकाची वाडी. इतकंच बोलत तो निघाला. नरेननं एखादं मैल कार पुढं नेत वळण घेतलं व उंच ताडामाडाच्या झाडाच्या जवळ फाटक दिसलं. फाटकावर हिरव्या कच्च वेली अंधारातही जाणवत होत्या. कार उभी राहताच फाटकाजवळच्या बंद टपरीजवळून थोराड चांग्यापाच्या एसटीचा माणूस पुढं सरसावला. कोण? कुठं जायचं? नायकाची वाडी हीच का? उतरा, हीच नायकाची वाडी. गाडी नाही का जाणार मध्ये? नरेननं न उतरताच विचारलं. जाणार मध्ये? अचंब्यानं विचारत त्यानंच बंद टपरं खोललं. किल्ल्याचा जुडगा काढला व फाटक उघडलं. फाटक करा करा कर्र कर्र कच वाजलं. नरेननं गाडीमध्ये वळवली. दाट झाडीतून पुढं जाताच अर्धगोलाकार मांडणीत प्रशस्त दुमजली माडी म्हणावी की बंगलो कळेना, पण वास्तू पाहून नरेन सुखावला. लाईटच्या उजेडात काही भाग तर काही भाग झाडांनी वेढलेला. कोण? कोण? चिंदा बेवड्याला अक्कलच नाही. कोणासाठी ही फाटक उघडतो मूर्ख? माडीच्या अर्धगोलाकृती कमानीच्या व्हरांड्यातूनच धोत्रातला माणूस चढ पडला. मी नरेन पाटील, आर्किटेक्ट. मला तलासरीतल्या डॉक्टरांनी पाठवलंय. नरेननं विशालचा उल्लेख टाळत म्हटलं. चष्मा कानात अडकवत काठी टेकत टेकत पायऱ्या उतरत म्हातारा पुढे सरसावला. राव साहेब का तुम्ही? निरोप होता मालकांचा, पण तुमची सोय तर गावातल्या दवाखान्यातल्या माडीत केली आहे, तर या चिंदानं फाटक उघडलंच कसं? तातोबा, जेव्हा तेव्हा मलाच दोषीनं देत नको जाऊस, म्हणून मी किल्ल्या ठेवत नाही. यांनीच फाटक उघडायला लावलं तर मी काय करू? मागाहून आल्या टपऱ्याजवळच्या थोराड माणसानं स्पष्ट करत म्हटलं. रावसाहेबांना बाईसाहेबांच्या दवाखान्यात नाही आता. पण रावसाहेब, जेवण झालं का आपलं की बाकी? जेवणाची तशी गरज नाही, पण झोपण्याची सोय कुठे केली ती दाखवली तर बरं होईल. चिंदा, चल मला मदत कर. आधी जेवणाचं काहीतरी करतो, मग तिकडं ने यांना वस्तीला म्हणत तातुबानं नरेनला आत नेलं. आत एकदम प्रशस्तता जाणवत होती. प्रत्येक बाब जुनी वळणाची असली तरी रसिकता व टापटीपणा जाणवत होता. चिंदानं गरम पाणी देत हातपाय धुवायला लावले. साहेब, काय बनवू खायला? बाबा, काही जे साधं व लवकर बनेल असं. मासं चालतील आत्ता या वेळेस? नरेन घड्याळ पाहत म्हणाला. म्हणजे चालतील. चिंदा, जा पटकन भिकाकडून आण पटकन.
तोवर मी इतर बघतो म्हणत तातूनं गरमागरम चहा ठेवला. नरेन फ्रेश होत चहा पीत बाहेरच्या व्हरांड्यावर बसला. तोवर चिंदा न्हाव्यानं व तातूबानं माशाचा बेत केला. व्हरांड्यातून दिसणाऱ्या झाडीतून पाऊस व चांदणं पाजरत होतं. अंगणात चांदणं अंधार याचा पावसात मस्त खेळ चालू होता व त्यास किरकिरणाऱ्या रातकिड्यांची साथ सुरू होती. नरेन भूल पडल्यागत पाहत होता. त्यानं व्हरांड्याच्या मध्यातून मागं जाणाऱ्या रस्त्यानं उठून पाहिलं तर मागच्या बाजूला रस्ता उतरत मंदिराकडे चाललेला. थोड्या अंतरावर दगडाचं भव्य मंदिर दिसत होतं. बाजूनेच समुद्राच्या लाटा गरजत होत्या. तो रस्त्यानं मंदिराकडे उतरू लागला. अगदी भारावल्यागत तो मंदिराकडे झेपावू लागला. रावसाहेब, मागं वळा. का? अनाहूतपणे सवाल तोंडातून बाहेर पडला. आत्ताच तर आलात आपण, इतकी घाई? बरी नाही? कशाला घाई? मी तर फक्त मंदिर. तेच म्हणतोय मी. अजून तर जेवणही नाही केलं तुम्ही. मागाहून हकारणारा ताथुबा गूढ ते गत बोलला. नरेन मागे वळला. तातुबाच्या हाताला चव होती. तळलेले व रश्श्यातले ताजे मासे नरेनला खूपच आवडले. चिंदा, साहेबांना गावात घेऊन जा बाबा सुखरूप झोपायला. तातुबा उष्टी ताटं उचलत म्हणाला. हरकत नसेल तर इथंच झोपतो मी. नरेन विचारता झाला. गावात दवाखान्यात नकोच या विचारानं नरेन म्हणाला. इथं झोपणार तुम्ही? मग त्यात काय एवढं? चिंदून हव्यानं झोपण्याची खोली व्यवस्थित केली व तो फाटकाकडच्या बंद टपऱ्याकडे निघून गेला. नवकी जागा, त्यात समुद्राकडून सारखा येणारा आवाज, पाऊस यानं नरेनला झोप येत नव्हती. रात्री केव्हा तरी झापड आली, ती केवळ प्रवासाच्या थकव्यानंच. सकाळी अनेक उरकून नरेन वाडी निरखू लागला. वाडी मालक व विशाल 10 वाजता येणार. तो पावे तो त्यानं साईट नजरे खालून घालण्याचं ठरवलं. रात्री अंधार व पावसात त्याला काहीच दिसलं नव्हतं. पण आता वाडी पाहून तो स्तंभित होऊ लागला. जिकडे तिकडे झाडं शिस्तीत व हरीनं उभी व काही लगडलेली. बानवडी, प्रताप ही उंच जातीची, तर ऑरेंज डॉफ, ग्रीन डॉफ ही ठेंगणी माडाची झाडं फळांनी लगडलेली. बाजूला पोफळी, सुपारीची बाग. नरेन मंत्रमुग्ध होत निहाळत पुढे सरकत होता. कापा, बरवा, फणसाची झाडं उलगाया आलेल्या हंगामात ही भली मोठी फळं खोडाला लटकवत उभी. देवगड हापूस व रायवळ जातीची आंब्याची डेरेदार झाडं नजरेत सुखावत होती. डहाणूची वैशिष्ट्य असल्या चिकूच्या हरींनी हजेरी लावलीच होती. पुढे दगड चुन्याची भली मोठी आवार भिंत वरच्या अँगलवर तार लपेटत उभी होती. आवार भिंत वेगवेगळ्या फुलवेलीने झाकलेली व उघडी असेल तिथं शेवाळ मातलेलं. जणू हिरवे पणले आलेली. काही रिकाम्या जागेत मोगऱ्याच्या वेली, गुलाब, अळूची पानं व इतर भाजीचे वाण दिसत होते. आवार भिंतीच्या दक्षिणेस गावाकडून येणारा रस्ता व त्यालगत खाडी दिसत होती व पुढे झाडोरा व लहान मोठ्या टेकड्या, डोंगर. वाडीपासून एकाद मैलावर कौलारू घरं, माड्या दिसत होत्या. तेच तलभाटी. वाडीतून फिरत फिरत तो मुक्कामाच्या माडीजवळ आला. समुद्र किनाऱ्यास लागून असली माडी तर दृष्ट लागावी अशीच. कमानीचा व्हराडा, दुमजली उतरती गोलाकार रचना, इंग्रज काळातील शैली. तो तसाच मागून सरकला. एक गोलाकार बांधणीचा चबुतरा असला खोल आड. त्यानं डोकावून पाहिलं तर घनगंभीर निळी शार गुढता खुणावत होती. किनाऱ्याकडे जाणारा व माडीच्या मागून येणारा रस्ता ओलांडत तो मंदिराजवळ आला. पूर्ण काळ्या पाषाणात कातीव, रेखीव, आखीव दगडात असलेलं मंदिर वास्तुकलेचा वेगळाच नमुना. रचनाच लक्षात येत नव्हती. ओहोटी सुरू असल्यानं आवार भिंतीच्या रस्त्यानं गावातून लोक दर्शनास येत होते. सागराच्या पार्श्वभूमीवर महादेवाचं मंदिर अनुपम असलं तरी अनामिक गुह्यता वा रहस्य लाटांगत जणू फेसाळत होतं. त्याची दक्षिणेस नजर गेली. मांगरी, बहुतेक खाडी पल्याड. हृदयात एक कळ व डोळ्यात पाणी. आबा. नरेननं संयम ठेवत भावना आवरल्या.
10च्या सुमारास विशाल सोबतीला दोघा इंजिनियर्सना घेऊन आला आणि तोच पाठोपाठ आधीच निघालेला लवाजमा आवाज करत फाटका बाहेर आला. JCB पोकलँड व 2-3 ट्रक, काही बाई साहित्य व मजूर घेऊन दाखल. नरेन, साईट नजरे घालून घातली का आराखड्याबरोबर हुकूम? विशाल, सर्व आराखडे बदलावे लागतील बहुतेक. का? त्रासिक मुद्रेने विशालनं विचारलं. विशाल, नवीन रिसॉर्ट बांधण्यासाठी एवढं सुंदर मंदिर वाडी पाडण्याची काय गरज? नरेन, मालकाची इच्छा तशी आहे तर आपण काय करणार त्याला? अरे पण जे आहे ते एवढं अप्रतिम आहे की नव्या बांधल्या जाणाऱ्या रिसॉर्टचं सौंदर्य उलट वाढेल. नरेन, तू आता जे आहे त्यात बदल करू नकोस यार. त्या मूर्ख मालकाची तीच इच्छा असल्यावर मग. तोच डॉक्टर DK जाधव व त्याच्या पत्नी वाडीत दाखल झाल्या. 50शी पार टक्कल पडलेली व्यक्ती, डोळ्यात कमालीची चमक व धूर्तपणा, पण व्यक्तिमत्वातील वेगळीच धमक पाहता क्षणी लक्षात येत नव्हती. त्या मनानं मानसोपचार तज्ज्ञ असलेली त्यांची पत्नी डॉक्टर नायझा थोडी धांदरट व आपल्याच धुंदीत घडल्यागत वाटत होती. तातुबानं बाहेरच कदंबाच्या वृक्षाखाली खुर्च्या टाकत बैठक लावली. बोला रावसाहेब, आज करतायत ना सपाटीकरणाला सुरुवात? हो डॉक्टर साहेब, आमचे हे नरेन पाटील रावसाहेब कालच आलेत व तेच आता ही साईट पाहतील. अच्छा. मंदिर, माडी व छोटी छोटी सर्व झाडं सर्व 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 एकीकडून सपाट करा. फक्त मोठाली झाडं वाचवता आली तर पहा. काय पाटील रावसाहेब? ठीक आहे, पण मला वाटतं जे आहे ते तसंच ठेवून रिसॉर्ट निर्माण केलं तर? नरेन म्हणाला. म्हणजे हे एवढं सुंदर मंदिर, माडी तशीच ठेवली तर? त्यानं काय होईल? तडकणारी नस दबकावत डॉक्टरनी विचारलं. तुमचा पैसा व वेळही वाचेल. रावसाहेब, क्षुल्लक पैसा वाचवण्याच्या पायी आम्हास रिसॉर्टचं काम बिघडवायचं नाही. कशाला? आहे त्यात रिसॉर्ट अधिक चांगलं कसं होईल हे पाहणं माझं काम. डॉक्टर साहेब, जे आहे ते सारं जसंच्या तसं ठेवत, म्हणजे नैसर्गिकता जपत नव्याचा ध्यास धरणं व नव्याची बेमालूम, हेही वास्तुविशारदाचं काम आहे. नरेन पोट तिडकीनं म्हणाला. अहो ऐका, त्या मंदिरात भरती आली की पाणी साचतं सारं, दर्शनच बंद होतं. म्हणून ते पाडून नवीन उंचावर बांधा हवं तर. पण हे पाडाच, आणि ही जुनाट भंकस माडीही. नायझा मॅडम मंदिराकडे शून्य नजरेनं पाहत मान न वळवता बोलल्या. मिसाळ रावसाहेब, हवं तर तुमचे रावसाहेब बदला, पण आमचा प्लॅन बदल करू नका. शुष्कपणानं डॉक्टर जाधव बोलले. डॉक्टर साहेब, नरेन रावसाहेबांनी फक्त मत मांडलं त्यांचं. पण आपणास पटत नसेल तर आपला प्लॅन तर तयारच आहे ना. लगेच आजच झाडं, मंदिरं, माडी तोडायला सुरुवात करतो. विशालनं नरेनला शांत राहण्याची खूण करत सांगितलं. हे कसं आता? कसं आहे रावसाहेब की आम्ही तुमच्या प्लॅननुसारच चालू, पण जुनं आम्हास काहीच ठेवायचं नाही म्हटल्यावर मग बाकी तुम्ही समंजस आहात. करा सुरुवात. नरेन, डॉक्टर साहेब सांगतायत तसंच करूयात आपण. ठीक आहे मग आज सर्वात आधी मंदिरच तोडायला सुरुवात करूयात. नरेश रागात म्हणाला व माडीकडे निघून गेला. रावसाहेब, तुमचे हे नरेन पाटील व्यवस्थित करतील ना काम? डॉक्टर साहेब, शंकाच नाही, करतील ते काम. न करायला काय झालं? विशाल, मग त्यांना म्हणावं आम्ही सांगू तसंच व्हायला हवं. काय? ठीक आहे डॉक्टर साहेब, तसंच होईल. बरं, दिल्लीहून आमची नाजूक आली आहे तलासरीला. दुपारून ती येते. फक्त फायनल आराखडा एकदाचा तिला समजावा, मग करा एकदाची सुरुवात. चालेल साहेब, म्हणत विशालही नरेनकडे निघाला. माडीवर येताच विशालनं नरेनला समजावलं. नरू,
त्यांची मर्जी तशी आहे तर तू का उगाच त्रास करतोस? विशाल, आपण सौंदर्य निर्माते आहोत रे, डिस्ट्रॉयर नाहीत आपण. एवढं नाजूक सौंदर्य हातचं घालवून नुसतं सिमेंटचं जंगल उभारून काय असेल? ठीक आहे, मंदिर तर पाडू देत, विरोध झाला नाही तर पाहू पुढे. नरेन हसतच म्हणाला आणि मग विशाल चमकला. नरेननं डॉक्टरला लगेच का होकार दिला ते आत्ता त्याला उमगलं. नरेन आपल्या मतावर ठाम असतो व ते सहसा बदलत नाही हे विशाल पुरता जाणून होता. नरेन, ते करतील हँडल, आपणास काय त्याचं? विशाल, देव आणि धर्मासाठी लोक कुणाकडूनच हँडल होत नाहीत हे लक्षात ठेव. सायंकाळ पावे तो समजेलच तुला, नरेन म्हणाला व तातूबा बोलवून गेला होता म्हणून ते जेवायला निघाले. सायंकाळी सारं तलभाटी सागरी किनारी मंदिरात जमलं. चिंदा न्हावे आपलं टपरं बंद करत सर्वात पुढं, खुरटी दाढी खाजवत तो ज्याच्या त्याच्याकडे पाहत होता. नायकाच्या वाडीतलं महादेव मंदिर पाडलं जातंय हे ऐकूनच जो तो संतापात मंदिराकडे आला होता व JCBच्या ड्रायव्हरला खाली खेचत 2-4 जणांनी लाथा बुक्क्याने तुडवायला सुरुवात केली. नरेन दुरूनच तमाशा पाहत होता. तो मुद्दाम पुढे सरकलाच नाही. चिंदा न्हाव्यानंच गावातल्या दवाखान्यात जात जाधव डॉक्टरांना बोलावून आणलं. डॉक्टर साहेब, नायकाची वाडी तुमची, मंदिर ही अर्ध तुमच्याच वाडीत, पण तरी हा महादेव 25 वर्षांपासून आमचं श्रद्धास्थान होऊन बसला आहे. ते आम्ही काही केले पाडूच देणार नाही. त्यात तुमचा काय संबंध आला आडकाठी आणायला? नायकाची वाडी ही माझीच असल्यावर. साहेब, वाडी तुमचीच, तुम्ही तिथं हवं ते करा, पण मंदिर जरी तुमच्या जागेत असलं तरी हा भोले बाबा स्वयंभू आहे आणि देव हा साऱ्यांचाच असतोय. तो कुणाची खाजगी मिळगत नसतो केव्हाही तोडायला. आम्ही मंदिर पाडू देणार नाही. मीही पाहतो कोण अडवतो ते, कारण या मंदिरामुळं, इथल्या जागेमुळं मीच वादाच्या भोवऱ्यात सापडलोय. किनाऱ्यावर कोण केव्हाही येतं आणि काहीही घडतं तरी यंत्रणा मला शंकेनं पाहतं, म्हणून मला हे मंदिरच नको आता. डॉक्टर साहेब, आम्हीही पाहतो तुम्ही कसं मंदिर तोडता ते. रक्ताचं पाठ वाहलं तरी चालतील. धमकी देताय का? अरे, हे मंदिर भरतीला पाण्यात बुडतं म्हणून मी हे तोडतोय. नवीन भव्य मंदिर वाडीतच बनवणार आहे मी. बिलकुल नाही, आम्हास इथंच आणि हेच मंदिर हवं. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी पण बघतोच. वाद चिघळतोय म्हणून जुनी जाणती माणसं पुढं सरली. ऐका ऐका रे मुलांनो, ऐका, शांत बसा. आणि जाधवा, तूही ऐक जरा. हे मंदिर पुरतं तुझ्या जागेत नाहीच, म्हणून तूही अडून बसू नकोस. अरे, या किनाऱ्यावर हे मंदिर व्हायच्या आधी कितीतरी बोटी धडकायच्या आणि लोक बुडायचे, पण भोले बाबा विराजमान झाले आणि एकही जहाज धडकलं नाही या किनाऱ्यावर. म्हणून मंदिर हे शुभलक्षणीच आहे. भरतीला बुडत असलं तरी हा दर्या एका अर्थानं महादेवा जलाभिषेकच करतोय, म्हणून मंदिर तिथंच राहील. जया मामा, मला उद्यापासून नाहक पोलीस फोर्स आणायला लावू नका. मी पाडेनच मंदिर, डॉक्टर जाधव निर्धारानं म्हणाले. जाधवा, तरुण पोरांची टाळकी भडकवू नकोस, परिणाम वाईट होतील, जयाप्पा समजुतीनं म्हणाले. रावसाहेब, उद्या सकाळी तुमचं काम तुम्ही सुरू करा. मी पोलीस बंदोबस्त आणतो. हे काही ऐकणार नाहीत, जाधव रागात म्हणाले व माडीकडे निघाले व तिथून विशाल मिसाळणा घेत थेट तलासीलाच निघून गेले. गाववाले लोकही चवताळे. ते मंदिरातून उठले, पण त्यांनी चुंगीनं जमत काहीतरी ठरवलं. तलभाटी गावाचा दराराच किनाऱ्यावर वेगळा होता. इथली माणसं आपल्या बोटीनं पार तळ कोकणात व पुढे गोव्या पावेतो तर वर आखाती देशाकडेही जात. सागरात चोरधंद्यात सारे गुंतलेले. मंदिर व्हायच्या आधी या किनाऱ्यावर बोटी धडकून बुडत व फुटत. अशा वेळी गावातले रातोरात बोटीतला माल लंपास करत. पण 25 वर्षात ती पिढीच बदलली
व आता नवीन पिढी वेगळ्या धंद्यात उतरली. मुंबई, गोवा व राखाताकडं यांचं जगच वेगळं. दुपारून जाधव डॉक्टरांची मुलगी येणार म्हणून विशाल थांबणार होता. पण तलभाटीतच डॉक्टर असलेली डॉक्टर नाजुका तलासर येऊन आलीच नाही. त्यात सायंकाळी हा वाद चिघळला म्हणून विशालनं नरेनला थांबवलं. नरेन, मी निघतो. आता 2-3 दिवस हा वाद मिटणार नाही. तूच सांभाळ आणि मला कळवत राहा. विशाल जाधवांसोबत निघाला आणि नरेन हसला. रात्री 11च्या सुमाराला तलभाटीतल्या तरुण पोरांनी डॉक्टर जाधवांच्या मुलीचं गावातलं दवाखाना असलेलं घर, जे 4-1 महिन्यांपासून बंद होतं, तेच रागात लोटत पेटवलं. गावातल्या जाणकारांनी कसंबसं एक पावेतो एनकेन प्रकारे विझवलं. चिंदू न्हावी पेटवताना आघाडीवर होता, तसंच घर विझवतानाही आघाडीवरच होता. तदनंतर तडक तो निरोप पोचवायला माडीवर निघायला लागला. पण उभ्या गल्लीतच नाजुकाची गाडी त्यास आडवी आली. ताई, तुम्ही? गाडी फिरवा, गाडी फिरवा, वाडीकडे न्या, धोका आहे. चिंदूबा, एवढ्या रात्री वाडीवर का? बाजूला सर, मला दवाखान्यात जाऊ दे. तसं नाही, पण गावातल्या पोरांनी गावातलं घरच लुटून पेटवलंय. डॉक्टर साहेब मंदिर पाडणार आहेत म्हणून चौताळ्यात ते. काय? क्लिनिक पेटवलंय? आणि कुणी? नाजुका संतापातच चिंदूबास विचारू लागली. ताई, आधी गाडी फिरवा, वाडीत चला, इथं थांबणंही धोक्याचं आहे. एंडी, गाडी रिवर्स घे. एकतर आधीच उशीर झालाय, त्यात उगाच राडा नको ग. नाजुका सोबत असलेल्या मुलीतलीच एक मुलगी म्हणाली. नायरा, तसं नाही ग, पण एवढ्या रात्री माडीवर. नाजुका अडखळत बोलणार तोवर चिंदा न्हाव्यानं ड्रायव्हिंग करणाऱ्या मुलीस गाडीही फिरवायला लावली व गाडी वाडीकडे पळवली. बाप, पण डॅडनं मंदिर का पाडायला लावलं? ताई, ते मी कसं सांगणार? ते तर डॉक्टर साहेबांनाच माहीत. पण नवीन रिसॉर्ट बनवण्यासाठी असावं. त्या नवीन आर्किटेक्टचं सांगणं आणि साहेबांचं ऐकणं. झालं ना राडा मग? अरे, पण त्यासाठी मंदिर पाडायची काय गरज? नाजुकानं विचारलं. तोवर तर वाडी आलीच. चिंदू न्हाव्यानं उतरत घाईत फाटक उघडलं व गाडी माडीसमोर उभी राहिली. वाव, व्हॉट ब्युटिफुल बंगलो, एकीने गाडीतून उतरताच म्हटलं. चिंदू न्हाव्यानं तातूबास उठवलं. तातूबानं एवढ्या रात्री ताईस पाहिलं आणि तो जागेवरच उडाला. ताई साहेब, तुम्ही आणि रात्रीचा माडीवर? मालकास माहीत पडलं तर मला जित्ता सोडणार नाहीत. दवाखान्यात जायचं सोडून तुम्ही का आला तिकडं? तातूबा घाबरतच विचारता झाला. तातूबा, गावातल्या पोरांनी गावातलं घर पेटवलंय हो. चिंदू माहिती देत गाडीतलं सामान मध्ये ठेवू लागला. नाजुकानं तिकडं दुर्लक्ष करत सोबतीच्या पिद्दड मैत्रिणींना झोपण्यासाठी खोलीत नेलं. आज सकाळपासून त्या 5ही जणी सोबतच तलासरी पालघर करत फिरत होत्या. नाजुका कधीच मद्य घेत नसली तर तिच्या हाय सोसायटीमधल्या मैत्रिणींना मद्य हे अगदी कॉमन होतं. म्हणून दिवसभर त्यांच्यासोबत फिरताना तीही कंटाळी होती. पण दिल्लीहून साऱ्या जणी सोबतच आल्या होत्या म्हणून नुसती धमाल सुरू होती. म्हणून ती तलभाटीत दुपारीच येणार असूनही रात्री 1-2ला पोहोचत होती. चौघींना रूममध्ये कोंडत ती कॉटवर पडली. रात्री तिला माडीवर एकदम विचित्र वाटत होतं. तिला झोपच येत नव्हती. ती तशीच उठली व डॅडने पाठवलेले लेआउट प्लॅन पाहू लागली. रिसॉर्ट, गार्डन, स्विमिंग पूल, वॉटर पार्क, गोल्फ, क्रिकेट मैदान, मॉल, सिनेमा, सारं पाहताना तिला मंदिर जागेवरच दिसत होतं. मग डॅडने प्लॅन नंतर चेंज केला का? मंदिर का पाडणार होते डॅड? तिचा मेंदू भनकला. तिने झोपलेल्या नायराजवळून सिगार काढली व पेटवली. तिला कश ओढता जोराचा ठसका आला व तिने तोही प्रयत्न सोडला. सुन्या फेऱ्या मारत ती वेळ घालवू लागली. शेवटी ती तशीच रूममधून बाहेर आली. पहाट झाली असावी. समुद्राकडे चंद्र मावळायला आलेला. नाळा फोपळीत सावल्यांची सरमिसळ चाललेली. ती व्हरांड्यातून खाली मंदिराकडे निघाली. आडाच्या चबुतऱ्यावर तिला कोणीतरी बसलेलं दिसलं. कोण?
तिनं छाती धडधडत असतानाही दरडावून विचारलं, कोण हवंय तुम्हास? चबुतऱ्यावरून खाली उतरत प्रतिसवाल, माझ्याच वाडीत मलाच कोण म्हणून विचारणारा तू कोण? जागरणानं तिचा पारा चढला. मी नरेन पाटील, रावसाहेब. आपण? ती काहीच न बोलता निघाली. नरेनही जाणाऱ्या तिला वळून पाहत राहिला व आपल्या रूमकडे आंघोळीला निघाला. मूर्ख, सांगूनही आपण कोण विचारतोय? खाक रावसाहेब. ती माघारी वळत संतापात पुटपुटली. सकाळी 8च्या सुमारास तातूबानं सगळ्यांना चहासाठी खाली बोलावलं. नरेनही खाली आला. समोर नवीनच 4 मुलींना पाहून तो बावचळला. खुर्चीत बसावं की रूममध्येच परतत चहा घ्यावा या विचारात असताना ओल्या केसांना टॉवेलनं गुंडाळत नाजुका तिथं आली. तिची नजर समोर गेली. तिनं टॉवेल सोडत केसांना हाताने झटकलं. पाण्याचे शिंतोडे चहूकडे उडाले. तातूबानं एक एक कप द्यायला सुरुवात केली. बाबा, माडीत कोण कोण थांबलंय? ताईसाहेब, तुम्ही 5 जणी. रिसॉर्टचं काम करणारे हे रावसाहेब व 2 इंजिनियर आणि मी फक्त. आम्ही 5 जणी आहोत. त्या वगळून बाकीच्यांची सुट्टी करा. मला या माडीत रात्रीचं दुसरं कुणीही थांबलेलं चालणार नाही. नाजुकानं जरबेनं फरमान सोडलं. ताईसाहेब, या रावसाहेबांना मालकानेच इथं थांबायला सांगितलंय. मग? बाबा, आपण यांना काम दिलंय, राहायला माडी नाही. ठीक आहे ताईसाहेब, पण मालक येत असतीलच तोवर तर. बाबा, मी काय म्हटलंय? माडीवर रात्रीचं कोणी थांबलेलं मला चालणार नाही, कळलं का? पण ताई. तातूबा, मी मंदिरात थांबतो. मिस्टर जाधव आले की त्यांना सांगा, म्हणत नरेन उठला व निघू लागला. मिस्टर थांबा, नाजुका जोरात बोलली. नरेन पाटील. नरेन थांबत बोलला. या साईडचे आर्किटेक्ट तुम्हीच ना? हो, मीच. मग थांबा, मला बोलायचं आहे. मॅडम, तुम्हीच जायला लावता आणि तुम्हीच थांबायला लावता. मिस्टर पाटील, व्यवस्थित ऐकत चला. मी रात्रीचं माडीत थांबायला मनाई केली आहे. बरं मग? आणि या माडीत रात्र घालवायला आम्हीही रिकामी नाहीत. या माडीच्याच मालकाने याच साईटवर थांबावं लागेल असं ॲग्रीमेंट केलं आहे, म्हणून महामुश्किलीनं थांबायला तयार झालो आहे आम्ही. बोला काय बोलायचं आहे? नरेन. अगं एंडी, ऐक, आम्हाला जाऊ दे. वातावरण पाहून मध्येच नायरा व इतर मुली बोलल्या व तिथून निघाल्या. पोचल्यावर कळवा ग, निघा. नाजुकानंही त्यांना कटवलं व आपला मोर्चा नरेनवर वळवला. नाजुकानं प्लॅन समोर ठेवला. हा तुमच्या निर्मिती फर्मनं तयार केलेला प्लॅन, बरोबर ना? मग यात मंदिर जागच्या जागी असताना काल तुमच्या फर्मच्या JCBनं मंदिर कुणाच्या परवानगीनं पाडायला सुरुवात केली? नाजुका जवळजवळ ओरडलीच. नरेननं उभ्याच प्लॅनवर नजर दौडवली. प्लॅन विशालनं तयार केलेला होता, पण त्यात तर मंदिर जागेवरच दाखवलं होतं. आपल्याला दिलेल्या प्लॅनमध्ये तर मंदिर नव्हतंच. म्हणजे माडी आणि ते तोडून नवीनच काम करायचं होतं. काल तसा त्यानं विरोधही केला होताच, पण आता तो काय बोलणार? मिस्टर पाटील, आर्किटेक्ट ना तुम्ही? मग काल तुमच्या एका चुकीनं गावकऱ्यांनी गावातलं घर पेटवलं आमचं. मी काल उशीर केला यायचा, अन्यथा वेळेवर आली असती तर त्याच दवाखान्यात मलाही पेटवलं असतं. याची जाणीव आहे का तुम्हाला? नाजुकाचा आवाज एकदम वाढला होता. गावात दवाखाना पेटवला हे चिंदूबाकडून आत्ताच त्यानं हे ऐकलं होतं. पण ही बया खरंच कालच येणार होती व गावात मुक्काम केला असता या मुलीने तर. त्याला एकदम धक्का बसला. काल गावकरी संतापले होते, पण अशी तीव्र प्रतिक्रिया येईल याची त्याला कल्पना नव्हती. मिस्टर पाटील, बोला. आता का तोंड बंद झालं तुमचं? मॅडम, काल मंदिर पाडायला तुमच्या वडिलांनीच. मिस्टर पाटील, शांत राहा. एक शब्दही बोलू नका. आधी तुम्ही आराखड्यात बदल कुणाच्या सांगण्यावरून केला ते सांगा. मॅडम, तो आराखडा नीट पहा. त्यात खाली माझं नाव नाही.
किती सराईतपणे तुम्ही बनवामणवी करता हो. आराखडा तुम्ही तयार केला नसला तरी तुमच्याच फर्मचा आहे ना तो, आणि तुम्ही तुमच्या फर्मच्या आदेशानंच काम करत असाल ना इथे. मग जबाबदारी का झटकत आहात तुम्ही? मॅडम, हे बरोबर असलं तरी काल मी या गोष्टीला स्पष्ट नकार देत तुमच्या वडिलांना कल्पना दिली होती, पण तुमच्या आईवडिलांनीच माझं ऐकलं नाही तर मी काय करणार? त्यांनाच हे मंदिर पाडायचं होतं. मिस्टर पाटील, तुमच्याशी मला आता बोलावंसंही वाटत नाही. थांबा थांबा, येतीलच डॅड आता. मला तुमच्यासारखे लोक नकोतच. अशा लबाड लोकांकडून रिसॉर्ट बनणं शक्यही नाही. नरेनच्या मुठी वळल्या, कानाच्या पाळी लाल झाल्या. मिस, शब्द जपून वापरा. येऊ देत मिस्टर जाधवांना कोण काय बोललंय ते स्पष्ट होईल. त्याआधीच काहीही बोलू नका म्हणत तोही निघाला. नरेन मंदिरात आला. त्याला आता तिथं थांबणं अंगाची लाही लाही करत होतं. विशालचं व्यवहारासाठी असलं वागणं, बोट चेपेपणा करणं वा माघार घेत तडजोड करणं हे नेहमीच त्याला खटकत होतं व ते तो बोलूनही दाखवत असे. पण आज खरंच हद्दच झाली. कदाचित त्यानंच आराखड्यात मालकाच्या सांगण्यावरून केलं असावं हे ओळखलं, पण त्यावरून आपणास या पूर्ण थेट लबाड ठरवावं यानंच तो संतापला. त्यानं मंदिराजवळची बोट पकडली व खाडीपल्याड मांगरीच्या बीचवर उतरला. बीचवरून तो तडक किनाऱ्यानं निघाला. त्याची छाती धडधडू लागली, काळजात कापरं भरू लागलं. तो खडकाळ भाग आला आणि तो खाली बसला. त्याला 2 खडकाच्या सांदीत अडकलेला कुजलेला देह नजरेसमोर दिसू लागला. तो थरारला आणि जोरात किंचाळला, आबा! तो बराच वेळ तसाच बसून राहिला. आसवं गळत राहिली. आठवणी त्याच्या गतच पोरक्या होत रडत राहिल्या. आबा, नाना, फसलेला व्यवहार. दुपारच्या भरतीचं पाणी वाढू लागलं व तो खडक पाण्याखाली बुडू लागला. त्याच्या गुडघ्या पावे तो पाणी आलं आणि तो उठला. बोटीनं तो मांगरीहून तरभाटीला परतला. वाडीत दुपारी 3च्या सुमारास कदंबाच्या झाडाखाली नाजुका, डी.के. जाधव, त्यांच्या पत्नी व विशाल सर्वजण बसले होते. वापीस निघालेला विशाल तलासरीतच थांबला असावं, त्यालाही जाधवानी परत आणलेलं होतं. सर्वांसमवेत चिंधा नावीही पुढेच बसला होता. सर्व घडामोडी वेळच्या वेळी सर्वांकडे पोचवण्याचं काम तो वस्तारा चालवण्यासारखंच सराईतपणे करत असता. काहीच सुटायला नको. रात्रीही नाजुकास त्यानं सर्वच्या सर्व म्हणजे मंदिर पाडणं, JCB, ड्रायव्हरचं तोंड सुजणं, लोकांचं संतापणं, दवाखान्याला कोणाची काडपेटी कोणाच्या खिशातून काढून कोणी पेटवली, रॉकेल कोणी ओतलं व कोणी मालवलं, हे सारं स्वतःच परे ठेवत वा कधी नसतानाही अद्यावृत ठेवत बरोबर सांगितलं होतं. रात्रीचा प्रकार करतात जाधव संतापले व त्याने आपल्या खास माणसास पालघरला पोलिसांची कुमक मागवण्यासाठी पाठवलं. डॅड, हे आराखडे तुम्हीच मला पाठवले होतेत ना? हो बेबी. कोणी बनवले होते हे? विशाल रावसाहेब यांच्या निर्मिती फर्मनेच. हो मॅडम, मीच बनवले आहेत. विशाल पुढे होत बोलला. कोण तुम्ही? मी विशाल मिसाळ, निर्मिती फर्म माझीच. मिस्टर मिसाळ, आराखड्यानुसार मंदिर जर तिथे जसंच्या तसं ठेवायचं असताना मंदिर का तोडायला सुरुवात केली मग? नाजुकाचा आवाज पुन्हा चढला. नरे मात्र यावेळी शांत उभा राहिला. विशाल काय ते समजला व त्यानं मदतीसाठी जाधवांकडे पाहिलं. मॅडम, साहेबांनीच नंतर प्लॅन चेंज करायला लावला होता. बेबी हो, मीच नंतर प्लॅन बदलवला. नंतरचा प्लॅनही तुम्ही पाठवला होता मिस्टर विशाल. त्यातही मंदिर तर जागेवरच आहे. आता विशाल तरी काय सांगणार? जाधवानीच तसा तयार करायला लावला होता. बेबी, माझंच चुकलं. मी नंतर तुला सांगणारच होतो. पण नाजुकानं तिकडं दुर्लक्ष करत विशाललाच पुन्हा धारेवर धरलं. मिस्टर मिसाळ, मंदिर का तोडायला सुरुवात केली? मॅडम, मी एक आर्किटेक्ट या नात्यानं साहेबांना सांगून पाहिलं, पण त्याने ऐकलंच नाही आमचं व मला तसाच प्लॅन बनवायला लावला. मात्र मंदिर माडी पाडूनच रिसॉर्ट बनवायचं ठरलं. काल आमच्या नरेंद्र साहेब नकारही दिला होता व सर्व आराखडे बदलण्यास सांगितलेही होते, तरी साहेबांनी ऐकलं नाही. त्याला आम्ही काय करणार?
नाजुकाचा विश्वासच बसेना. डॅड, हे खरं का? बेबी, मी सांगतो तुला नंतर, पण आता ऐक माझं. विशालराव साहेब समजवा ना. विशाल काहीच बोलला नाही. डॅड, एवढं चांगलं मंदिर पाडणार तर गाव दवाखाना पेटवणार नाही का? नाजूक आता वडिलांवरच संतापली. बेबी, तुझ्या आईचाही आग्रह तोच होता. शिवाय मंदिरात भरतीचं पाणी भरतं ते बुडतं म्हणून आपण वर दुसरं उंच मंदिर बनवणारच आहोत ना. मॅडम, एक आर्किटेक्ट व अभियंता आधी कोणतीही तडजोड न करता आराखडा बनवतो, पण नंतर मालकाच्या इच्छेवर हुकूम ठराविक मर्यादेपावे तो त्याला तडजोडी कराव्या लागतात. पण आमचा नरेन पाटील कधीच अशा तडजोडी करत नाही. कालही त्यानं तेच केलं आहे. आत्ता मात्र नाजुका खजील झाली. डॅड, मंदिर माडी तोडायची का होती तेच मला कळत नाही. बरं, तोडायची तर ती गोष्ट माझ्यापासून तुम्ही का लपवत होता? ते तर आणखी कोडं. का डॅड? नाजुका संतापली. मॅडम, लबाड कोण हे ऐकण्यासाठीच मी परत आलो आहे. अन्यथा एव्हाना मी परतलोही असतो. नरेन कुत्सित पाहत नाजुका शांतपणे म्हणाला. हे पहा, जे झालं त्यामागे माझेच निर्णय आहेत, पण मी का घेतले त्यामागं खोल कारणं आहेत. तरी तुर्तास हवं तर मी गावकऱ्यांची माफी मागत मंदिर आहे तिथंच ठेवतो. आधी रिसॉर्ट व दुसरं मंदिर बनवू, मग सर्वानुमते या मंदिराचं ठरवू काय करायचं ते. बस झालं तर मग, पण काम सुरू करा. मिसाळ, सर्व आराखडे नवीन बनवा. आमची बेबी सांगेल तसंच रिसॉर्ट बनवा. जाधव सारवासारव करत म्हणाले. ठीक आहे. नरेन पाटील रावसाहेब बनवतील आराखडे. विशाल, मी आराखडे बनवून देईन, पण मी इथं थांबणार नाही. नरेन नाजुकाकडे पाहत बोलला. मिस्टर पाटील, माफ करा, माझ्याकडून दवाखान्याच्या घटनेनं तुम्हास दोषी धरत बोललं गेलं. ठीक आहे, पण विशाल, तूच इथली साईट सांभाळ. मी वापीलाच निघतो. नरेन, निदान आराखडे तयार करण्यापावेतो तरी तुलाच थांबावं लागेल इथे. दिवसभर थांबेन ना, पण रात्री परत पालघर व वसईला मुक्कामाची सोय करूयात. नाजुकाला कधी नव्हे इतकं खजील वाटत होतं, पण तिचा आईगो तिला बोलू देत नव्हता. आपण एकदा माफी मागितली आहे, पुन्हा का मागावी माफी? ही फर्म काही फुकट काम करत नाही. आपणास काय कोणीही करत. विशाल व नरेन दोन्ही इंजिनियर्सना घेत रात्री वसईला मुक्कामाला गेलेत. पोलीस आले. त्यांनी गावातल्या आग लावणाऱ्या पोरांची धरपकड सुरू केली. गावकरी पुन्हा जमले. त्यांना जाधवांनी सर्वांसमक्ष मंदिर पाडलं जाणार नाही यांची ग्वाही दिली. पोलिसांनीही जाधवांच्या संमतीने वाडा पेटवणाऱ्यांना सोडलं. सर्व निर्वाणरव करायला 8 वाजले. जाधव आपल्या नाजुकास माडीवर रात्रीचं थांबायला नकार देत होते, पण तिनं नकार देत थांबणंच पसंत केलं. डॅड, काल थांबलेच ना मी माडीवर, काहीच होत नाही. आणि आता गावातला दवाखाना जळाला तर मला इथंच थांबावं लागेल. मी थांबते, तुम्ही या, म्हणत नाजुका माडीवरच थांबली. इन्स्पेक्टर कदम रात्री पालघरहून जाधवांसोबत तलासरला गेले. जाधव, सांभाळून असा. दरवर्षी किनाऱ्यावर माणसं बुडत आहेत आणि त्यात तुम्ही नवीन काहीतरी उचकटून काढताहेत. साहेब, त्यात माझा काय दोष? मांगरी प्रकरण इन्स्पेक्टर ठाकूर तुम्हाला केव्हाही जड करतील. हं साहेब, दर नारळी पौर्णिमेच्या या घटनांना मीही कंटाळलोय, म्हणूनच मंदिर तोडणार होतो मी. त्यानं काय होणार? साहेब, मग माझा काही संबंध नसताना मला का गोवण्यात येतं? बरं डॉक्टर जाधव, ते सोडा. NN लँड डेव्हलपर्स कोण हो? साहेब, कोण आहे ते? मी पहिल्यांदाच ऐकतो हे नाव. आणि आता त्यांचं काय? खरंच ओळखत नाही का तुम्ही? तुमचा संबंध नसेल तर ठीकच, अन्यथा इन्स्पेक्टर ठाकूर तुम्हाला बक्षणार नाहीत. सावता बाळगा. पण साहेब, माझा अर्थार्थी काही संबंध नसताना मला का गोवण्यात येतं या प्रत्येक घटनेत? जाधव, आभार माना, केस माझ्याकडे आहे, नाहीतर तुमचा त्रास आणखीन वाढला असता.
कदम साहेब, अशीच माया असू देत. डॉक्टर जाधव, मायेवरच तर चाललं हे मायावी जग. तलासरीहून जाधवांच्या नाजुका क्लिनिकवरून कदम बरीच माया घेऊन रात्री 2च्या सुमारास धूत होऊन निघाले व जाधव शांत झोपी गेले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.